मी दुसरीकडे पुष्कळ ठिकाणी प्रयत्न केले, पण प्रत्येक ठिकाणी आश्रमामध्ये 8,000 10,000 महिन्याला भरावे लागतील अशी उत्तरं मिळाली. त्याच वेळेला मला जगताप सरांचं नाव कळालं आणि मी त्यांना जाऊन भेटले. त्यावेळेला ते म्हणले की तुम्ही आजी काळजी करू नका, मी तुमच्या मुलासारखा आहे. आणि त्यांनी स्वखर्चाने मला स्वतःच्या आश्रमात नेलं. आज 2 वर्ष झाली मी त्यांच्या आश्रमात राहत आहे, पण मला काही कमी पडत नाही. आणि मला फक्त 2च छंद आहेत, एक म्हणजे टीव्हीवरती बातम्या बघणे आणि क्रिकेट बघणे. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त मला बातम्या अतिशय आवडतात आणि मी क्रिकेट मनापासून बघते म्हणून म्हणलं. आणि ती सोय सगळी आश्रमात आहे, त्यामुळे काही वाटत नाही. असे आम्ही आश्रमामध्ये 14 वृद्ध लोक अगदी गुण्यागोविंदाने राहत आहोत. आम्हाला तिथे कशाची कमतरता नाही. आम्हाला आमच्या घरची सुद्धा आठवण येत नाही, इतके तिथं प्रत्येक सणवार सगळे व्यवस्थित साजरे केले जातात. त्यामुळे मला काही उणीव वाटत नाही. माझी फक्त सर्वांना हा जो सन्मान मिळाला त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. आणि माझी फक्त एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एकदा आमच्या आश्रमाला येऊन सदिच्छा भेट द्यावी, म्हणजे आम्हाला वृद्धांना फार आनंद वाटेल की कोणीतरी आपल्याला भेटायला आलं. म्हणून म्हणते की तुम्ही एकदा कोणी ना कोणीतरी सगळ्यांनी येऊन आम्हाला सदिच्छा भेट द्यावी. आणि अशा आश्रमामध्ये मी राहते, तिथे फक्त माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या आई वडील किती म्हातारे झाले तरी त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवू नये आणि त्यांना मायेने आपुलकीने एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा.